इथे वायची व्हॅल्यू तर 3 दिसते, म्हणजे इथे काय पुट करायला लागेल फक्त, कारण इथे ना एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे ना पेअरची व्हॅल्यू दिलेली आहे. मग इथे काय करावं लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात. पहा, मागच्या सेशनमध्ये आपण लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स या चॅप्टरमधील ग्राफिकल मेथड पाहिली होती आणि त्यावरील काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले होते, ॲक्टिव्हिटी पण आपण केल्या होत्या. आता या सेशनमध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 मधील काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. ओके, मग आता फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं काय आहे, तर कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. ओके, आणि जो टेबल दिलेला आहे तो आहे हा. त्यासाठी इक्वेशन जे आपल्याला दिलेलं आहे ते आहे x + y = 3. ओके, मग आता आपल्याला इथे जे ब्लँक दिसत आहेत बॉक्स, ते बॉक्स आपल्याला फिल करायचे. मग आता मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, x + y = 3 असं जर इक्वेशन असेल तर आपण त्याला काय करतो अगोदर, तर y = इन टर्म्स ऑफ x लिहिण्याचा प्रयत्न करतो. मग आता इथे बघा, x + y = 3 याला आपल्याला y इन टर्म्स ऑफ x लिहिता येईल का, तर हो. कशा पद्धतीने आपण लिहू शकतो याला, तर y = 3 - x. ओके, आता आपण मागे काय करायचो की एक्सच्या व्हॅल्यू आपण पुट करायचो, बरोबर ना, आणि आपण आपल्या मनाच्या व्हॅल्यूज आपण काय करायचो तिथे पुट करायचो. पण इथे या बॉक्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला काही एक्सच्या व्हॅल्यूज आहेत आणि काही वायच्या व्हॅल्यूज आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आता इथे, तर इथे या दिलेल्या व्हॅल्यूज या इक्वेशनमध्ये पुट करून आपल्याला राहिलेला जो काही व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची आहे. मग आता बघा, पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर आपल्याला एक्स बरोबर किती दिलेला आहे, 3 दिलेला आहे, बरोबर का नाही. मग आपल्याला जर एक्स बरोबर 3 दिला तर वाय बरोबर आपल्याला काय करता येईल, 3 - 3, म्हणजे जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे आपल्याला हा एक्स काय करता येईल, तर पुट करता येईल, बरोबर ना. म्हणजे इथे y = 3 - 3 म्हणजेच काय येणार आहे, y = 0. इट मीन्स दॅट फॉर x = 3 यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ y = 0. आता तुम्ही इथे पाहू शकता या टेबलमध्ये XY या पेअरला इथे 0 ऑलरेडी दिलेला आहे. याचा अर्थ या वायच्या ठिकाणी काय येणार आहे, 0च येणार आहे. म्हणजे एक शॉर्ट ट्रिक आपण फक्त ऑब्झर्वेशनने सुद्धा हा टेबल फिल करू शकतो. आपल्याला जर इथे x = 3 असेल तर y = काय येणार आहे, तर या पेअरमध्ये वायची व्हॅल्यू काय दिसते, 0. म्हणून इथे डायरेक्ट आपण 0 सुद्धा घेऊ शकतो. इथे काय करू शकतो आपण, डायरेक्ट 0 सुद्धा घेऊ शकतो, बरोबर ना. किंवा जर तुमच्याकडे तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करू शकताय. करेक्ट आहे. आता पहा, इथे आपल्याला 0, 3 दिलेलं आहे. मग आता इथं तुम्ही सांगू शकता की या पेअरवरून एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे, 0, आणि वायची व्हॅल्यू काय असणार आहे, 3. इथे वायची व्हॅल्यू तर 3 दिसते, म्हणजे इथे काय पुट करायला लागेल, फक्त 0. करेक्ट आहे. आता राहिला प्रश्न इथे, कारण इथे ना एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे ना पेअरची व्हॅल्यू दिलेली आहे. मग इथे काय करावं लागणार आहे, तर इथे पुट करावं लागणार आहे. मग आता काय पुट करणार आपण, वायच्या बॉक्समध्ये आपल्याला 5 दिलं, याचा अर्थ आपल्याला वायची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आता इथे वायची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करावं लागेल, बरोबर. मग बघा, इक्वेशन होतं आपलं x + y = 3, बरोबर. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला कशाची व्हॅल्यू पुट करायची आहे, वायची. म्हणजेच काय करावं लागेल, पुट y = 5. करेक्ट आहे. मग आता y = 5 पुट करायचं आहे, म्हणजेच काय, जिथे जिथे इक्वेशनमध्ये y आहे त्या ठिकाणी आपल्याला y = 5 हे पुट करायचं आहे. म्हणजे इथे मिळेल आपल्याला x + 5 = 3. करेक्ट आहे. आता मला सांगा, हा +5 काय करावं लागेल, शिफ्ट करावं लागेल. मग काय मिळेल, x = 3 - 5. का बरं मायनस, कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस इकडे ऑपरेशन प्लस असेल तर हा नंबर तिकडे शिफ्ट करत असताना आपल्याला त्याचं साईन काय करावं लागतं, चेंज करावं लागतं. म्हणजे x = काय मिळालं इथं, 3 - 5. सो आता आपण सांगितल्याप्रमाणे 3 - 5 ला आपण असं लिहू शकतो, 3 + -5. मग मला तुम्ही सांगा, 3 + -5 काय येतं उत्तर. जर दोन नंबर्सचे साईन्स वेगवेगळे असतील, ॲडिशनमध्ये आपल्याला मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करावा लागतो. मग इथे 5 मधून जर आपण 3 सबट्रॅक्ट केला तर आपल्याला काय मिळणार आहे, 2, आणि बिगर नंबर साईन काय आहे, मायनस. म्हणजे उत्तर काय आलं, -2. सो x = काय मिळालं, -2. मग आपल्याला हा x = -2 इथे ठेवावा लागेल. लिहिला आपण या बॉक्समध्ये. आता मला सांगा, पेअरची व्हॅल्यू काय मिळणार आहे, -2, 5. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे जे काही दिलेला टेबल होता तो आपण फिल करू शकतो. म्हणजे पहा, आपल्याला असं बोर्डच्या पेपरमध्ये पण येतं, बरोबर. आपल्याला काय केलेलं असतं,
तर आपल्याला व्हॅल्यू दिलेली नसते, बरोबर, या बॉक्समध्ये, आणि आपल्याला त्या व्हॅल्यूच्या म्हणजे बॉक्समधील व्हॅल्यू आपल्याला फिल करावे लागतात. ओके, आता इथे तुम्ही पाहता मी जे ब्ल्यू सर्कलने आपण इथे ब्ल्यू कलरने सर्कल केलेलं आहे त्या व्हॅल्यूज आपण लिहिलेल्या आहेत. करेक्ट आहे. सो हे तुम्हाला बोर्डच्या एक्झाममध्ये 100% येतं म्हणजे येतं. ओके, 2 मार्क्ससाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये हा क्वेश्चन तुम्हाला येऊन जाईल. ओके, ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. ओके, सो अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आपल्याला बोर्डमध्ये येतात. तो तुम्ही याला प्रॅक्टिस करायची आहे. आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. काय आहे दुसरं एक्झाम्पल बघा. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील फर्स्ट क्वेश्चनमधील दुसरं एक्झाम्पल आहे x मायनस वाय इक्वल्स टू 4. सेकंड एक्झाम्पल. आपण टेबल घेऊया. आपल्याला जे दिलेलं आहे ते बघा. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा टेबल आपल्याला त्यांनी दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे एक्स वाय. ओके, त्यानंतर काय केलेलं आहे इथे 0 दिला आहे. ओके, त्यानंतर इकडे -1 आणि इकडे 0 -4 अँड 0 -4. करेक्ट आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला टेबल दिलेला आहे आणि आता आपल्याला सांगितलं की हे जे काही रिकामे बॉक्स आहेत याच्यामधल्या व्हॅल्यूज पुट करा. मग इथे तुम्ही पाहू शकता की इथे फर्स्ट याच्यासाठी इथे y=0 दिलेला आहे, परंतु एक्सची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? नाही. या बॉक्सची व्हॅल्यू खाली xy पेअरची व्हॅल्यू आहे का? नाही. मग काय करायचंय? पुट y=0 इन x - y = 4 याच्यामध्ये पुट करायचंय. मग काय मिळेल आपल्याला? x - 0 = 4 म्हणजेच x = काय मिळाला? 4. x = काय मिळून जाईल? 4. मग याला पेअरला कसं लिहिता येईल? 4 0. समजलंय तुम्हाला हे? ओके, आता पुढे बघा. पुट y = का इथे काय काहीच नाहीये. मग आता इथे काय करावं लागेल? पुट x = -1. पुट x = -1. मग काय मिळेल तुम्हाला? x - y = 4. बघा याच्यामध्ये आपल्याला x = -1 पुट करायचं आहे. मग -1 - y = काय मिळाला? 4. हा -1 तिकडे शिफ्ट केला तर आपल्याला मिळेल -y = 4 + 1. बघा आता एका बाजूला इथे -y = काय मिळालं? 5. एकाच बाजूला निगेटिव्हचा साईन आहे. हे निगेटिव्हचं साईन आपण ॲज इट इज तिकडे फिक्स करू शकतो, स्टिक करू शकतो. म्हणजे काय मिळेल? y = -5. सो इथे मिळालं y = -5. कुठे? तर या ठिकाणी. सो -5. मग पेअर काय मिळाली? -1 - 5. झालं. किती सोपं आहे. मग अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की हे टेबल्स कंप्लीट करू शकतो. आय होप तुम्हाला हे समजलेलं आहे. ओके, आता पुढचा जो काय प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न कसा आहे पहा. तर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. आता आपल्याला एक्झॅक्टली आपण जे ग्राफिकल मेथड शिकलो होतो ती ग्राफिकल मेथड इथं आपल्याला अप्लाय करायची आहे. ओके, बघा सेकंड एक्झाम्पल आहे त्याच्यामधलं फर्स्ट. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. आणि आपल्याला लिहिलेलं आहे x + y = 6 आणि x - y = 4. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. अतिशय सोपं. ग्राफिकल मेथड खूप सोपी आहे. बघा काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. अगोदर आपल्याला काय करायचं? नंबरिंग करायचं. बघा x + y = 6. याला आपण इक्वेशन काय म्हणूया? 1 म्हणूया. इक्वेशन काय म्हणूया? 1. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला याला कसं लिहायचंय? y = इन टर्म्स ऑफ x म्हणजे लेफ्ट साईडला y एकटा पाहिजे, एकटा सिंगल व्हेरिएबल पाहिजे आणि राईट साईडला तुम्ही पूर्ण बाकीच्या टर्म्स घेऊन जाऊ शकता. मग इथे आता बघा x + y = 6. x आणि y मध्ये प्लस आहे. ऑपरेशन कोणतं आहे? ॲडिशन. या एक्सला जर आपल्याला राईट साईडला शिफ्ट करायचा असेल तर हा इकडे पॉझिटिव्ह आहे, राईट साईडला जाऊन तो काय होणार आहे? निगेटिव्ह. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो y = 6 - x. झालं, आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला टेबल तयार करायचं आहे, बरोबर ना. परंतु तो टेबल तयार करत असताना पहिल्यांदा आपल्याला या एक्सच्या व्हॅल्यू किती सांगितल्या मी? कमीत कमी किती व्हॅल्यूज घ्यायच्यात? 4 व्हॅल्यू घ्यायच्यात. मग आपण सुरुवात करून करणार 0 पासून. 0 1 2 3 खतम. ओके, या 4 व्हॅल्यूज आपल्याला फक्त घ्यायच्यात.
4च का घ्यायचे याचं कारण मी तुम्हाला सांगितलंय. ओके, कारण जर समजा एखादा पॉईंट चुकला तर तो त्या लाईनच्या बाजूला येतो, म्हणून आपल्याला 4 पॉईंट्स घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता मी बघा इथे काय करतो, पुट x इक्वल्स टू 0. ओके, सो देअरफॉर काय मिळेल आपल्याला, y इज इक्वल्स टू 6 मायनस 0 म्हणजेच y इक्वल्स टू 6. फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला मिळाली. सेकंड व्हॅल्यू पुट x इक्वल्स टू 1, मग काय मिळेल, y इज इक्वल्स टू 6 मायनस 1 दॅट इज y इज इक्वल्स टू 5. करेक्ट आहे. थर्ड पुट x इक्वल्स टू 2, काय मिळणार आहे, y इज इक्वल्स टू 6 मायनस 2 म्हणजेच y इज इक्वल्स टू काय मिळेल, 4. आणि शेवटची व्हॅल्यू पुट x इक्वल्स टू 3 म्हणजेच y इज इक्वल्स टू 6 मायनस 3 सो दॅट इज y इज इक्वल्स टू 3. मिळालं का. आपल्याला 4 व्हॅल्यूज मिळाल्या. x इक्वल्स टू 0 साठी y इक्वल्स टू 6 मिळाला, x इक्वल्स टू 1 साठी y इज इक्वल्स टू 5 मिळाला, x इज इक्वल्स टू 2 साठी y इज इक्वल्स टू 4 मिळाला आणि x इज इक्वल्स टू 3 साठी y इज इक्वल्स टू 3 मिळाला. आता आपल्याला याला काय करायचं रे, आपल्याला काय करायचं आता याला, आपल्याला याला टेबल स्वरूपामध्ये लिहायचं. काय करायचं आपल्याला, त्याला टेबल स्वरूपामध्ये लिहायचं आहे. ओके, एक सेकंड बघा, अशा पद्धतीने मिळाले. आता आपण इथे टेबल स्वरूपामध्ये लिहूया. ओके, मग आता इथे पाहू शकता, इथे आपण लिहू शकतो एक्स वाय. काय मिळालं आपल्याला, x इज इक्वल्स टू 0ला y इज इक्वल्स टू 6 मिळाला म्हणजेच आपला पॉईंट झाला 0 6. x इज इक्वल्स टू 1ला y इज इक्वल्स टू 5 मिळाला म्हणजे आपला पॉईंट झाला 1 5. x इज इक्वल्स टू 2ला y इज इक्वल्स टू काय मिळाला, 4 मिळाला. करेक्ट आहे. मग इथे बघा, याला आपण असं लिहू शकतो 2 4, पॉईंट काय मिळाला 2 4. x इज इक्वल्स टू 3ला y इज इक्वल्स टू काय मिळाला 3 म्हणजे पॉईंट झाला 3 3. ओके, आपल्याला हे असे 4 पॉईंट्स मिळालेले आहेत. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, आता आपल्याला सेकंड इक्वेशनसाठी असाच सेम टू सेम काय करायचं आहे, एक टेबल तयार करायचं आहे. बरोबर ना. चला तर मग आपण सेकंड इक्वेशनसाठी काय करूया, एक टेबल तयार करूया. ओके, काय होतं आपलं सेकंड इक्वेशन, तर सेकंड इक्वेशन होतं एक्स मायनस वाय इज इक्वल्स टू 4. हे होतं आपलं सेकंड इक्वेशन. आता बघा इथे काय सांगितलं मी तुम्हाला, y इज इक्वल्स टू इन टर्म्स ऑफ x आपल्याला असं इक्वेशन लिहायचं आहे. मग याला कसं लिहू शकतो, हा मायनस वाय तिकडे गेला, काय होईल रे, x इज इक्वल्स टू 4 प्लस वाय. आपल्याला y हा व्हेरिएबल सेपरेट पाहिजे. ओके, मग काय करूया आपण, हा 4 इकडे घेऊया म्हणजे काय मिळेल आपल्याला, x मायनस 4 इज इक्वल्स टू वाय. आता याला सरळ लिहून घ्या, y इज इक्वल्स टू x मायनस 4 मिळालं आपल्याला. इक्वेशन y इज इक्वल्स टू इन टर्म्स ऑफ x मिळालं आपल्याला. येस. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज पुट करायच्यात. मग काय करूया, पुट x इज इक्वल्स टू 0, मग काय मिळेल रे, y इज इक्वल्स टू 0 मायनस 4 म्हणजेच y इज इक्वल्स टू मायनस 4. करेक्ट आहे. येस. पुढे काय करूया, पुट x इक्वल्स टू 1, सो y इज इक्वल्स टू 1 मायनस 4. सो y इज इक्वल्स टू 1 मायनस 4 किती येतो, सेम आहे असंच 1 प्लस मायनस 4 अशा टाईपचंच आहे. आपण बऱ्याच एक्झाम्पल असे केलेले आहेत. 1 प्लस मायनस 4 मध्ये काय करायचं आहे, दोन वेगवेगळे साईन्स आहेत नंबर्सचे आणि ॲडिशनमध्ये आपण काय करतो, मग मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो. सो 4 मायनस 1 3 होणार आहे आणि नंबरला जे काही साईन असेल, आन्सरला जे काही साईन असणार आहे ते साईन कोणतं असणार आहे, तर बिगर नंबर साईन. मग बिगर नंबर कोणता आहे, 4 म्हणजे उत्तर येणार आहे -3. सो y इज इक्वल्स टू काय मिळालं, -3 मिळालं. करेक्ट. आता पुढे जाऊया, पुढचं काय करूया, पुट x इक्वल्स टू 2. x इक्वल्स टू पुट 2 केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, 2 मायनस 4. सो y इज इक्वल्स टू काय मिळणार आहे आता इथे, -2 मिळेल. आणि लास्टला आहे पुट x इक्वल्स टू 3. सो y इज इक्वल्स टू मिळेल 3 मायनस 4 दॅट इज y इज इक्वल्स टू -1 मिळालं आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे, आता काय करायचं आपल्याला, टेबलमध्ये लिहायचं. बरोबर ना. मग टेबलमध्ये लिहूया. ओके, हे आपलं सेकंड इक्वेशन.
काय मिळेल आपल्याला इथं एक्स वाय एक्स इज इक्वल्स टू काय 0साठी आपल्याला काय मिळणार आहे वाय इक्वल्स टू -4 म्हणजे पॉईंट असेल 0 -4 करेक्ट आहे. एक्स इक्वल्स टू 1साठी पॉईंट मिळेल आपल्याला -3 म्हणजे 1 -3. इकडे एक्स इज इक्वल्स टू 2साठी आपल्याला पॉईंट मिळणार आहे -2 वायची व्हॅल्यू -2 म्हणजे पॉईंट काय असेल 2 -2. एक्स इक्वल्स टू 3साठी वाय इक्वल्स टू मिळतोय -1 म्हणजे पॉईंट आहे 3 -1 बरोबर. दोन्ही इक्वेशनसाठी आपण टेबल तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही टेबल्स आहेत त्याच्यामधले जे काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला 1 बाय 1 म्हणजे बघा फर्स्ट इक्वेशन अगोदर प्लॉट करायचं, ते ड्रॉ करून घ्यायचं, देन सेकंड इक्वेशन प्लॉट करायचं आणि ते ड्रॉ करून घ्यायचं. ओके, मग आता आपण काय करूया, तर हे याच्यामध्ये ग्राफवरती आपण हे पॉईंट्स काय करूया, प्लॉट करूया. ठीक आहे, कशा पद्धतीने करावं लागेल, आपल्याला स्केल घ्यावं लागणार आहे ग्राफ पेपरवरती, त्याला काहीतरी युनिट असणार आहे बरोबर. तुम्ही ते पाहू शकता, अशा पद्धतीने तुम्हाला हा ग्राफ पेपर असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला इथे स्केल लिहावं लागेल. मग स्केल काय घेऊया आपण, स्केल घ्यावं लागेल 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू ऑन बोथ ॲक्सिस. स्केल काय घ्यावं लागेल आपल्याला ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट करेक्ट. ओके, हे झालं स्केल. आता आपल्याला पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. मग आता मला पॉईंट सांगायचे आहेत तुम्ही. पहिला पॉईंट काय होता रे आपला इक्वेशन 1 कडे जाऊया. इक्वेशन 1 मध्ये पहिला पॉईंट होता आपला 0 6 1 5 2 4 3 3. लक्षात ठेवा 0 6 1 5 2 4 आणि 3 3. आता बघा 0 4 कसा प्लॉट करतो आपण, एक्स ॲक्सिसमध्ये 0, एक्स ॲक्सिसमध्ये 0 म्हणजे 0 मधून जाणारी लाईन अशी स्ट्रेट लाईन येईल, दॅट इज वाय ॲक्सिस. मी तुम्हाला सांगितलं होतं इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस काय असतं, एक्स इक्वल्स टू इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस असतं एक्स इक्वल्स टू 0 आणि इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस असतं वाय इक्वल्स टू 0. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस काय असणार आहे, वाय इज इक्वल्स टू 0 करेक्ट. मग आता इथे बघा 0 4 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 0 आणि वाय ॲक्सिसवरती 4 म्हणजे याचं जर तुम्ही पाहिलं तर हा पॉईंट इथे मिळणार आहे 4. ओके, आता पुढचा पॉईंट काय होता, तर 1 नाही सॉरी इथे 0 6 पॉईंट आहे बरोबर ना, 0 6 1 5. ओके, मग आता इथे 0 6 साठी काय करावं लागेल आपल्याला, 6 वरती पॉईंट प्लॉट करावा लागेल. मग हा झाला तुमचा पहिला पॉईंट. देन 1 5 म्हणजे बघा एक्स ॲक्सिसमधून 1 लाईन जाणार, वाय ॲक्सिसमधून 5 जाणार म्हणजे आपल्याला इथे पॉईंट मिळेल. यस, आता पुढे बघा पुढचा पॉईंट काय होता 2 4 आणि 3 3. 2 4 आणि 3 3 बघा आता 2 4 कसा येणार आहे, इथून एक्स ॲक्सिसमधून बघा 2 मधून जाणारी स्ट्रेट लाईन आणि वाय ॲक्सिसच्या 4 मधून जाणारी इथे 4ची लाईन. हा पॉईंट इंटरसेक्शन पॉईंट इथे मिळणार आहे. हा झाला आपला 2 4 आणि लास्ट पॉईंट आहे आपला 3 3 म्हणजे इकडून एक सरळ एक 3 मधून जाणारी लाईन आणि इकडे वाय इज इक्वल्स टू 3 मधून जाणारी लाईन म्हणजे इथे आपल्याला इंटरसेक्शन मिळणार आहे. इथे 4 पॉईंट्स आपल्याला मिळाले. काय करायचं आता आपल्याला, याला स्ट्रेट लाईनने जोडून घ्यायचे. कशाने जोडून घ्यायचं, स्ट्रेट लाईनने जोडून घ्यायचं. बघा व्यवस्थितपणे ते जोडून घेता आलं पाहिजे. जर थोडं जरी ते आपलं मिस झालं तरी ते चुकणार आहे. त्यामुळं पॉईंट्स अगदी व्यवस्थित जोडून घ्यायचे. ओके, बघा तुम्ही इथं जर पाहिलं तर 6 मधून तो पॉईंट गेलेला आहे. ओके, आणि इकडे सुद्धा असा हा व्यवस्थित प्लॉट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर सांगितल्याप्रमाणे काय करायचं आपल्याला, याला नाव द्यायचं आहे. कोणतं नाव देणार, पहिलं इक्वेशन काय होतं, पहिलं इक्वेशन तर एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. मग याला नाव देऊन द्या एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 6. झालं, पहिलं इक्वेशन आपण प्लॉट करून इथे झालेलं आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी काय मिळाली, एक लाईन मिळालेली आहे. आता दुसरं इक्वेशन काय, दुसरे पॉईंट्स 0 -4 तुम्ही इथे पाहू शकता. एक्स 0 वाय -4 म्हणजे पॉईंट येणार आहे इथे. व्हेरी गुड. ओके, त्यानंतर पुढे पहा 1 -3 कसं येणार इथे 1 आणि हा -3 म्हणजे पॉईंट असणार आहे इथे बरोबर ना, कारण 1 मधून जाणारी अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आणि -3 मधून जाणारी अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली पॅरलल टू एक्स ॲक्सिस. तर त्याचा इंटरसेक्शन पॉईंट कुठे मिळतो, तर इथे मिळतो म्हणून हा पॉईंट इथे येतो बरोबर.
आता त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट कोणता आहे तर 2 - 2. मग आता 2 - 2 कसा येणार बघा, एक्स ॲक्सिसचा 2 वाय ॲक्सिसचा -2 म्हणजे हा इंटरसेक्शन पॉईंट इथे तुम्हाला मिळून जाईल. आणि शेवटचा जो काही पॉईंट आहे तो आहे 3 - 1 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 3 आणि वाय ॲक्सिसचा -1 म्हणजे हा पॉईंट इथे असा मिळून जाईल. 4 पॉईंट्स हे सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत. मग आता आपल्याला काय करावं लागेल, इथून जाणारी म्हणजे या चारही पॉईंट्समधून जाणारी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करावी लागेल. मग ती स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया आपण. ओके, जर तुम्ही पाहिलं तर ही अशा पद्धतीची स्ट्रेट लाईन तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, ओके ओके म्हणजे आपण सेकंड इक्वेशन सुद्धा काय केलेलं आहे इथे प्लॉट केलेलं आहे. आता आपल्याला याला सुद्धा नाव द्यायचं आहे. काय, जे सेकंड इक्वेशनचं होतं तेच नाव इथे द्यायचं म्हणजे x - y = 4. आता तुम्ही इथे पाहू शकता की या ठिकाणी एक इंटरसेक्शन पॉईंट आहे, बरोबर ना. हा इंटरसेक्शन पॉईंट म्हणजेच काय असतो तर त्या सायमल्टेनियस इक्वेशन्सचं सोल्युशन असतं. मग इथे तुम्ही पाहू शकता तो इंटरसेक्शन पॉईंट तुम्हाला शोधून काढायचा आहे. ओके, मग तुम्ही अशा पद्धतीने इथे वरती काय करू शकता, लाईन ड्रॉ करू शकता, बरोबर. यस यस, आणि इकडे वाय ॲक्सिसला सुद्धा असं ड्रॉ करू शकता. म्हणजे हा इंटरसेक्शन पॉईंट मिळाला. मग हा पॉईंट कोणता आहे तर एक्स ॲक्सिसचा 5 आणि वाय ॲक्सिसवरती 1. सो 5, 1 ही झाली आपली पेअर. ओके, सो द इंटरसेक्शन पॉईंट्स ऑफ दिस टू लाईन इज 5, 1. So x = 5 and y = 1 is the solution of the given simultaneous equation. मग आपण याला कसं लिहिणार, मग आपण बघा इथे तुम्हाला लिहायचं आहे की x = 5 and y = 1. ओके, सो इथे तुम्ही लिहू शकता द इंटरसेक्शन पॉईंट the intersection point is 5, 1. Okay, so therefore x = 5 and y = 1 is the solution of given simultaneous equation. Okay, simultaneous equation. ओके, सो बघा अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. काय केलं रे आपण, काहीच केलेलं नाही जास्त. बघा, फर्स्ट एक इक्वेशन लिहिलं, पहिलं दिलेलं होतं ते, त्याला y = in terms of x लिहिलं. त्यानंतर x = 0, x = 1, x = 2 आणि x = 3 या व्हॅल्यूज पुट केल्या. आपल्याला मिळाल्या yच्या व्हॅल्यूज आणि मग आपण ते टेबल स्वरूपामध्ये लिहून घेतलं. त्यानंतर काय केलं आपण, दुसरं इक्वेशन लिहिलं. त्या दुसऱ्या इक्वेशनला सुद्धा y = in terms of x लिहिलं. पुन्हा तेच केलं, x = 0 पुट करा, x = 1, x = 2, x = 3 आपल्याला yच्या व्हॅल्यूज मिळतील. त्या व्हॅल्यूज आपण टेबलमध्ये लिहिला, आपल्याला पॉईंट्स मिळाले. मग काय केलं आपण, 1 by 1 इक्वेशन्स ग्राफवरती प्लॉट केले. फर्स्ट इक्वेशन आपण असं प्लॉट केलं आणि हे सेकंड इक्वेशन प्लॉट केलं. त्या दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट हाच म्हणजे त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं काय असतं सोल्युशन. म्हणजेच काय तर ॲट दिस पॉईंट बोथ इक्वेशन्स विल गेट सॅटिस्फाईड. ओके, ॲट अ टाइम. ओके, म्हणजे ह्या पॉईंटला 5, 1ला दोन्ही इक्वेशन्स एकाच वेळी सॅटिस्फाय होतात, म्हणून आपण त्याचं सोल्युशन म्हणतो. आणि आपल्याला माहिती आहे ही स्ट्रेट लाईन म्हणजेच काय असतं तर ऑल सोल्युशन्स ऑफ दॅट लाईन. ओके, या लाईनवरती काय करतात, लाय करतात. जे काही सर्व सोल्युशन्स असतात इक्वेशन्सचे ते या लाईन्सवरती आपण काय करू शकतो तर म्हणजे असतातच, त्याच्यावरती ते असतात, लाईनवरतीच असतात. ओके, अशा पद्धतीने आपलं हे पहिलं एक्झाम्पल इथे संपलेलं आहे. बघा मुलांनो, तुम्ही जर हळूहळू या गोष्टीकडे लक्ष दिलं तर तुम्हाला समजून जाईल की हा चॅप्टर खूप सोपा आहे, बरोबर. कारण आपण फर्स्ट मेथड जी पाहिली एलिमिनेशन मेथड, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एकच प्रकार, बघा मी तुम्हाला एकाच प्रकारे ते कसं सोडवायचं ते सांगितलं होतं. इथे सुद्धा मी तुम्हाला त्याच पद्धतीने शिकवतोय. म्हणजे जास्त वेगवेगळं काही एक्सपेरिमेंट करण्याची गरज नाही आहे. तुम्ही एक मेथड लक्षात ठेवा आणि त्या मेथडनुसार प्रॅक्टिस करा, तुम्हाला ते सोपं जाईल, बरोबर. ओके, चला. पण त्यासाठी तुम्हाला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या 4 गोष्टी येणं खूप गरजेचं आहे.
जर या 4 गोष्टी व्यवस्थित येत असतील, ॲडिशन ऑफ इंटिजर्स, ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन्स, बरोबर ना, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित आल्या पाहिजेत, देन ओनली यू कॅन सॉल्व ऑल दी एग्जाम्पल्स. ओके, चलो नेक्स्ट एग्जाम्पल देखते हैं. काय आहे नेक्स्ट एग्जाम्पल? x plus y is equals to 5 and second equation is x minus y is equals to 3. आता मला तुम्ही सांगायचं काय काय करायचं. फर्स्ट काय करणार आपण? पहिलं इक्वेशन लिहिणार, करेक्ट. सो x plus y is equals to काय? 5. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. व्हेरी गुड. याला कसं लिहायचं? y is equals to in terms of x, म्हणजे लेफ्ट साईडला yच पाहिजे आपल्याला, बाकी काहीच नको. ओके, मग आता हा y इथे ॲज इट इज ठेवूया. हा x तिकडे शिफ्ट केल्यानंतर काय मिळेल? 5 मायनस एक्स. आता काय सांगितलं मी तुम्हाला? एक्सच्या व्हॅल्यू पुट करा. 0 1 2 3 4, म्हणजे 4 व्हॅल्यूज ठेवायचे. 0 1 2 3. मग इथे करा पुट x इक्वल्स टू 0, देअरफॉर y इज इक्वल्स टू 5 मायनस 0, दॅट इज y इक्वल्स टू 5. हे झालं इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 मध्ये x इक्वल्स टू 0 पुट केल्यानंतर आता पुट करा x इक्वल्स टू 1, काय मिळेल? y इज इक्वल्स टू 5 मायनस 1, दॅट इज y इज इक्वल्स टू 4. ओके, देन पुट x इज इक्वल्स टू 2, so you will get y is equals to 5 minus 2, so y is equals to 3. Okay, then put x equals to 3, then y is equals to, you will get 5 minus 3, which is equals to 2. Okay, now आपल्याला टेबल स्वरूपामध्ये ह्याला मांडायचं आहे. ओके, चला टेबल तयार करूया. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे करतोय. इथे आपला एक्स वाय ओके पेअर. काय होतं आपल्याकडे? x इक्वल्स टू 0, y इक्वल्स टू काय मिळाला? 5, म्हणजे इथे 0 5. ओके, x इक्वल्स टू 1, y इक्वल्स टू मिळालेला आहे 4 1 4. x इक्वल्स टू 2, y इक्वल्स टू मिळाला आहे 3, सो हे मिळालं आपल्याला 2 3. x इक्वल्स टू 3 आणि y इक्वल्स टू मिळालं आपल्याला 2, सो हे मिळालं आपल्याला 3 2. ओके, अशा पद्धतीने आपला पहिला टेबल तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? दुसऱ्या इक्वेशनसाठी टेबल तयार करायचं आहे. करूया, चला. दुसरं इक्वेशन काय आहे? x मायनस वाय इक्वल्स टू 3. x मायनस वाय इक्वल्स टू 3 हे आपलं दुसरं इक्वेशन. नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे? y आपल्याला लेफ्ट साईडला हवा आहे, परंतु इथे मायनस वाय बघा, इकडे अगोदर त्याला शिफ्ट करूया. x इक्वल्स टू 3 प्लस वाय. ओके, आता हा y एकाला सिंगल ठेवूया, त्यासाठी आपल्याला हा 3 शिफ्ट इकडे करावा लागेल. सो x मायनस 3 इक्वल्स टू काय मिळाला? म्हणजेच y इक्वल्स टू काय मिळालं? फक्त सरळ लिहून घेतलं, x मायनस 3. आता काय करणार आपण? put x equals to 0, so therefore y is equals to 0 minus 3, which is equals to minus 3. so इथे काय मिळालं तुम्हाला? y minus 3 मिळालेला आहे. पुन्हा x equals to 1 पुट करा, काय मिळेल मग? therefore y is equals to 1 minus 3. सांगा बरं याचा आन्सर काय येईल? बघा, आतापर्यंत आपण खूप एक्झाम्पल्स केले ना. 1 मायनस 3ला 1 प्लस मायनस 3 लिहू शकतो, आणि 1 प्लस मायनस 3 म्हणजेच काय? मोठा नंबर म्हणून छोटा नंबर. 3 मायनस 1 2 येतं, बिगर नंबर साईड मायनस आहे, म्हणजे उत्तर येणार -2. ओके, सो y इक्वल्स टू -2 मिळाला. त्यानंतर आहे x इक्वल्स टू 2. मग x इक्वल्स टू 2 साठी आपल्याला काय मिळते? 2 मायनस 3, दॅट इज -1. आणि चौथा पॉईंट x इक्वल्स टू 3, सो देअरफॉर y इज इक्वल्स टू 3 मायनस 3, सो यू विल गेट y इक्वल्स टू 0. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे पॉईंट्स मिळालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? टेबलमध्ये लिहायचं आहे. आपण टेबलमध्ये लिहूयात. काय येईल मग टेबलमध्ये? बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते टेबलमध्ये मिळणार आहे. ओके, x
वाय एक्स वाय. एक्स इक्वल्स टू 0ला आपल्याला इथे मिळाला -3 म्हणजे पॉईंट आला 0 -3. एक्स इक्वल्स टू 1साठी इथे मिळाला -2 म्हणजे पॉईंट आला 1 -2. एक्स इक्वल्स टू 2साठी इथे मिळाला -1 म्हणजेच पॉईंट आला 2 -1. एक्स इक्वल्स टू 3साठी वाय मिळालेला आहे 0 म्हणजे पॉईंट असणार आहे 3 आणि 0. चला, म्हणजे आपल्याला दोन्ही इक्वेशनसाठी काय मिळाले, पॉईंट्सचे टेबल मिळालेले आहेत. आता आपलं पुढचं काम काय, आपल्याला हे जे काय पॉईंट्स आहेत ते कशावरती प्लॉट करायचे, स्टेप बाय स्टेप ग्राफवरती प्लॉट करायचे आणि इक्वेशन जॉईन करून घ्यायचे स्ट्रेट लाईनने. ओके, चला मग आता आपण हे पॉईंट्स काय करूया, ग्राफवरती प्लॉट करूया. पहिल्या इक्वेशनचं पॉईंट्स काय आहेत, आता आपल्याला पहिल्या इक्वेशनचे पॉईंट्स इथे आपल्याला प्लॉट करावे लागतील. मग बघा, तुम्ही बघू शकता इथे पहिल्या इक्वेशनचे पॉईंट्स आहेत 0, 5, 1, 4, 2, 3 आणि 3, 2. सो आपण स्टार्ट करूया 0, 5 पासून. ओके, मग बघा 0, 5 कसा येणार आहे, एक्स ॲक्सिसचा 0. मी परत एकदा तुम्हाला इथे करून दाखवतो जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल की नेमकं काय करत होतो आपण. 0 एक्स इज इक्वल्स टू 0 मधून लागणारी एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. जर तुम्ही अशी लाईन ड्रॉ केली बघा, तर ही लाईन अशा पद्धतीने येणार आहे, करेक्ट आहे. आणि y इक्वल्स टू 5 आहे. y इक्वल्स टू 5च्या लाईन्स कशा येतात मी तुम्हाला सांगितलं होतं, तर त्या पॅरलल टू काय येणार आहेत, एक्स ॲक्सिस, म्हणजे अशा पद्धतीने येणार आहे. मग या दोघांचाही इंटरसेक्शन पॉईंट जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला तो मिळणार आहे, बघा तुम्हाला तो मिळणार आहे इथे, बरोबर. आणि म्हणून आपण इथे हा पॉईंट घेतो. ठीक आहे, चला आता पुढचे पाहूया आपण. पुढे काय आहे, पुढचा जो काय पॉईंट आहे तो आहे 1, 4, करेक्ट आहे. सो 1, 4 आता बघा कशा पद्धतीने प्लॉट करता येईल. इथे तुम्हाला दाखवतो मी पुन्हा एकदा. 1, 4 एक्स इक्वल्स टू 1, एक्स इक्वल्स टू 1 म्हणजेच परपेंडिक्युलर टू वाय ॲक्सिस पासिंग थ्रू 1. ओके, ऑन एक्स ॲक्सिस. आणि पुढे काय 1, 4 इकडे पॅरलल टू काय करावं लागेल आता इथे आपल्याला एक्स ॲक्सिस आणि पासिंग थ्रू वाय इक्वल्स टू 4. बघा अशा पद्धतीने येणार आहे. आणि मग याचा इंटरसेक्शन पॉईंट काय येतोय, तर पहा इथे हा 4 हा पॉईंट इथे इंटरसेक्शन पॉईंट मिळतो आपल्याला. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे 2, 3. पुढचा पॉईंट कोणता आहे, 2, 3. मग आता आपण 2, 3 पॉईंट प्लॉट करूया. बघा 2, 3 पॉईंट कसा येईल, एक्स इक्वल्स टू 2 मधून जाणारी पॅरलल टू वाय ॲक्सिस अशी लाईन ड्रॉ करता येईल. आणि इकडे पॅरलल टू एक्स ॲक्सिस अशी लाईन ड्रॉ करता येईल. याचा इंटरसेक्शन पॉईंट कुठे येतोय, तर इथे येतोय. ओके, आणि शेवटचा जो काय पॉईंट आहे तो आहे 3, 2. मग 3, 2 कुठे येईल सांगा बरं आता. 3, 2 अशा पद्धतीने ड्रॉ करता येईल. एक्स ॲक्सिसमधून जाणारा 3 मधून जाणारा पॅरलल टू वाय ॲक्सिस आणि इकडे अशा पद्धतीने, बरोबर. तर हा तुमचा हा पॉईंट, याचा इंटरसेक्शन पॉईंट कुठे येईल, तर या ठिकाणी येणार आहे. म्हणजे असे 4 पॉईंट्स तुम्हाला मिळणार आहेत. मग हे 4 पॉईंट्स तुम्ही काय करणार आहात, स्ट्रेट लाईनने काय करणार आहात, जॉईन करणार आहात. मग करा स्ट्रेट लाईनने जॉईन. मग अशा पद्धतीने तुम्हाला हे ड्रॉ करता येईल. अगदी व्यवस्थित प्लॉट करायचेत. एक सेकंड. चारही पॉईंट्समधून जाणारी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, बरोबर ना. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळणार आहे, लाईन्स मिळणार आहेत. मग याला नाव द्यायचं आहे आपल्याला. काय होतं इक्वेशन 1चं नाव, तर एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5. सो दिस इज एक्स प्लस वाय इक्वल्स टू 5. आता दुसरं इक्वेशन प्लॉट करूया. त्यासाठी पॉईंट्स काय आहेत, फर्स्ट पॉईंट आहे 0, -3. बघा 0, -3 कसं येणार आहे, इथे तुम्ही पाहू शकता 0. आता मी इथे कलर वेगळा घेतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल.
की काय करायचं आहे. ओके, 0मधून जाणारी लाईन काय येणार आहे, ती पुन्हा अशी स्ट्रेट लाईन येईल, बरोबर ना. 0मधून जाणारी लाईन पुन्हा स्ट्रेट लाईन. ओके, आणि -3मधून जाणारी लाईन, तुमचा इंटरसेक्शन पॉईंट कुठे मिळतोय, तर या -3ला मिळतोय, बरोबर. मग याचे पॉईंट्स बघा, हा तुमचा पहिला पॉईंट मिळाला -3. त्यानंतरचा पॉईंट आहे दुसरा पॉईंट काय आहे, 1 - 2. बघा, एक्स ॲक्सिसमधून जाणारा 1, एक्स ॲक्सिसमधून जाणारा 1. एक्स ॲक्सिसमधून जाणारा 1 आणि वाय ॲक्सिसमधून जाणारा -3, बरोबर ना, कारण पॉईंट काय होता आपला -2, 1 - 2. मग इथे -2 येणार आहे, बरोबर ना. कुठे -2 येईल, इथे. मग या दोघांचं इंटरसेक्शन पॉईंट कुठे आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. ते तुम्हाला दिसतं इथे. मग इथे तुम्ही जर पाहिलं तर हा तुमचा इंटरसेक्शन पॉईंट येणार आहे. ओके, पुढे बघा, पुढचा पॉईंट कोणता आहे, तर पुढचा पॉईंट आहे 2 - 1. मग 2 - 1 पुन्हा 2 - 1 कशा पद्धतीने करता येईल तुम्हाला, तर पहा, x = 2 आणि y = -1, म्हणजे हे अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. आणि त्याचा इंटरसेक्शन पॉईंट तुम्हाला कुठे मिळेल, तर या ठिकाणी मिळणार आहे. ओके, मग तुम्ही इथे काय करू शकता, तो पॉईंट अशा पद्धतीने दाखवू शकता. ठीक आहे, हा तुमचा नेक्स्ट पॉईंट असेल. आणि शेवटला जो काय पॉईंट आहे तो पॉईंट आहे 3, 0, म्हणजे एक्स ॲक्सिसमधून 3 आणि वाय ॲक्सिसमधून 0. मग त्याला आपण अशा पद्धतीने करू शकतो, बघा, 3, 0. ओके, मग इंटरसेक्शन पॉईंट कुठे मिळतो आपल्याला, इथे, तर या ठिकाणी. आता आपल्याला काय करायचं, या 4 पॉईंट्स बघा, आता इथे मी 4 पॉईंट्स प्लॉट केलेले आहेत. ओके, ओळखू येतील का ते, बघा, मी त्यासाठी थोडंसं कलरिंग करतो त्याला. 1, 2, 3 अँड 4 हे 4 पॉईंट्स तुम्हाला मिळालेत. मग या 4 पॉईंट्समधून जाणारे तुम्हाला आता एक काय करायची आहे, लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, ती लाईन कशा पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो, बघा, तर अशा पद्धतीने ड्रॉ करू शकतो. ओके, येस, नाईस. आता तुम्हाला याचा इंटरसेक्शन पॉईंट फाइंड करायचा आहे. कुठे आहे तो इंटरसेक्शन पॉईंट, तर तुम्ही इथं पाहू शकता, इथे आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट मिळतोय त्या दोघांचा. मग तो पॉईंट काय आहे आपला, हा तुमचा इंटरसेक्शन पॉईंट. मग तुम्हाला काय करायचं आहे, इथे तो पॉईंट जोडून घ्यायचा आहे. कशा पद्धतीने, तर अशा पद्धतीने. म्हणजेच तो इंटरसेक्शन पॉईंट काय आहे इथे, तर 4, 1. सो हिअर दिस 2 लाईन intersect at point 4, 1. Therefore, x = 4 and y = 1 is the solution of this given simultaneous equation. मग याच्यासाठी आपण स्केल काय वापरले रे, तर स्केल ऑन बोथ ॲक्सिस. तुम्ही इथे पाहू शकता 1 सेंटीमीटर = 1 युनिट. कारण हा जो स्क्वेअर आहे त्याचं जे काही डिस्टन्स असतं, त्याचं जे काही मेजरमेंट आहे ते 1/1 आहे. मग इथे याचा अर्थ हा 1 सेंटीमीटर = आपण त्याला काय म्हणतो, 1 unit. So this is the solution of the given simultaneous equation. So here you can write, तुम्ही इथे काय लिहू शकता, तर the point of intersection is 4, 1. Therefore x = 4 and y = 1 is the solution of given simultaneous इक्वेशन. ओके, अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सुद्धा इथे सोडवलेलं आहे. मुलांना तुम्हाला हे समजलेलं आहे का? येस,
मला आशा आहे की हे तुम्हाला समजलेलं आहे, कारण अतिशय सोप्या पद्धतीने बघा. आता या ज्या ग्रीड लाईन्स मी इथे ड्रॉ केलेल्या आहेत, ज्या डॉटेड लाईन्स मी इथे ड्रॉ केलेल्या आहेत, त्या ड्रॉ करण्याची गरज नाही. हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे. का? कारण कशा पद्धतीने ते पॉईंट्स, मी तर ते तुम्हाला शिकवलंच होतं, परंतु ते कशा पद्धतीने दिसतंय तर अशा पद्धतीने ते दिसणार आहे. मग आता इथे हे डॉटेड लाईन खराब दिसतंय म्हणून हे आपण ड्रॉ करत नाही शक्यतो. पण तुम्हाला पॉईंट्स कसे प्लॉट करतात हे दाखवण्यासाठी मला हे आता इथे ड्रॉ करावं लागलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पलपासून आपण करणार नाही. ओके, सो आपल्याला इथे सोल्युशन मिळालेलं आहे. आणि नाव द्यायला विसरायचं नाही, इक्वेशनला नाव द्यायचं. दुसरं इक्वेशन काय होतं याच्यामध्ये, एक्स मायनस वाय इक्वल्स टू 3. सो याला इथे नाव द्या, एक्स मायनस वाय इक्वल्स टू 3. ओके, सो हे झालं आपलं फायनल आन्सर. ओके, आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. काय आहे पुढचा क्वेश्चन, एक्स प्लस वाय x plus y is equals to 0, and second equation is 2x minus y is equals to 9. Okay, is equals to 9. इथे बघा, x plus y is equals to 0 and 2x minus y is equals to 9. स्टेप बाय स्टेप काय करावं लागणार, x plus y equals to 0 याला इक्वेशन 1 देऊया. आता काय करायचं, याला आपण असं लिहू शकतो y इज इक्वल्स टू मायनस एक्स, कारण हा प्लस एक्स इकडे गेला की काय होतो, मायनस एक्स होतो. आता काय तयार करायचं, टेबल. त्यासाठी व्हॅल्यूज पुट करायच्यात. मग काय करणार, पुट एक्स इक्वल्स टू 0. सांगा बरं वायची व्हॅल्यू काय येईल, वाय इक्वल्स टू काय येईल रे, मग 0च येणार आहे. करेक्ट. त्यानंतर पुट एक्स इक्वल्स टू 1. सांगा बरं वाय इक्वल्स टू काय मिळेल, -1. करेक्ट ना, येस. पुढे पुट एक्स इक्वल्स टू 2, वाय मिळणार आहे -2. आणि पुट एक्स इक्वल्स टू 3, वाय इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला, -3. ओके, आता पुढे जाऊया. पुढे तयार करायचं आपल्याला टेबल. मग करा टेबल. टेबल किती असणार आहे, 5/3चा, ज्याच्यामध्ये 3 रो आणि 5 कॉलम असणार आहेत. मग तयार करून घेऊया आपण तो. कशा पद्धतीने तयार करता येईल आपल्याला, इथे एक्स, इकडे वाय, इकडे एक्स वाय. सांगा बरं मग, एक्स इक्वल्स टू 0साठी वाय काय मिळाला, 0. पॉईंट काय असेल मग, 0 0. एक्स इक्वल्स टू 1साठी वाय काय मिळाला, -1, म्हणजे पॉईंट आला 1 -1. एक्स इक्वल्स टू 2साठी पॉईंट मिळाला -2, म्हणजेच 2 -2. एक्स इक्वल्स टू 3साठी पॉईंट मिळाला -3, वाय म्हणजे 3 -3. ओके, सो पहिल्या इक्वेशनसाठी आपला इथे टेबल तयार झालेला आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या इक्वेशनकडे. दुसरं इक्वेशन काय आहे, 2x - y इज इक्वल्स टू 9. बरोबर, 2x - y इज इक्वल्स टू 9. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणणार आहोत. आता इथे पहा, मी सांगितल्याप्रमाणे हा -y काय करूया आपण, तिकडं शिफ्ट करूया. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, 2x इक्वल्स टू 9 + y. बरोबर, पॉझिटिव्ह करून घेतला. आता आपल्याला y सेपरेट एकटाच पाहिजे, मग हा 9 नको त्याच्यासोबत. मग 9ला काय करावं लागेल, शिफ्ट करावं लागेल. मग 2x - 9 इज इक्वल्स टू काय मिळाला. सो याला आपण सरळ लिहून घेतलं तर y इज इक्वल्स टू काय मिळेल, 2x - 9. ओके, आता बघा, पुट x इक्वल्स टू 0. देअरफॉर बघा, जिथे जिथे x आहे तिथे तिथे आपल्याला 0 पुट करायचं आहे. मग काय मिळेल, y इज इक्वल्स टू 2 × 0 - 9. मग बघा, कोणत्याही नंबरला जर आपण 0ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळून जाणार आहे. कोणत्याही नंबरला आपण जर मल्टिप्लाय केलं 0ने तर आन्सर 0 मिळून जाणार आहे. सो 2 × 0 आन्सर किती येतं, 0. मग 0 - 9 आन्सर मिळणार आहे -9. ओके, मिळाली पहिली व्हॅल्यू. पुढे जाऊया. पुट x इक्वल्स टू 1. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू काय मिळेल तुम्हाला, 2 × 1 - 9. सो y इज इक्वल्स टू 2 - 9. आता 2 - 9ला आपण कसं लिहितो, 2 + -9. दोन नंबर्सचे ॲडिशन ज्याचे साईन्स कसे आहेत वेगवेगळे. यामध्ये आपण काय करतो, तर मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो. मग 9 - 2 किती येतो, 7. आणि बिगर नंबर साईन कोणता आहे, मायनस, म्हणजे उत्तर काय येणार, -7. सो y इक्वल्स टू इथे काय मिळालं तुम्हाला, -7 मिळालेलं आहे. पुढे जाऊया. पुट x इक्वल्स टू 2. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू, बघा जिथे जिथे x आहे तिथे इथे काय पुट करायचं आहे आपल्याला, 2 पुट करायचं आहे. मग 2 × 2 -9. सो देअरफॉर y इज इक्वल्स टू 4 - 9. आन्सर सांगायचे तुम्ही, सांगा काय येईल आन्सर याचं, -5.
व्हेरी गुड. ओके, अशा पद्धतीने आपल्याला ही तिसरी व्हॅल्यूसुद्धा मिळालेली आहे. आता चौथी व्हॅल्यू फाइंड करूया. काय करणार इथे आपण? पुट x इक्वल्स टू 3. मग काय मिळेल रे? y इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय 3 मायनस 9. सो y इज इक्वल्स टू 6 मायनस 9. y इज इक्वल्स टू -3. करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपण ह्या व्हॅल्यूज आपण असं फाइंड करू शकतो. ओके, तुम्हाला इथे मिळालेलं आहे व्हॅल्यूज. आता काय करायचं आहे? टेबल तयार करायचं आहे. स्टेप बाय स्टेप आपण स्टेप बाय स्टेप चाललो आहे बघा. आता टेबल तयार करूया. मग आता टेबल बघा कशा पद्धतीने तयार करणार. आपल्याला माहिती आहे किती बाय 5/3. मग इथे 3/5. 5/3 म्हणजेच 3/5. 3 rows 5 columns. ओके, चला मग टेबल लिहून घेऊया. x y x y. x इज इक्वल्स टू काय? 0. x इक्वल्स टू 0साठी y इक्वल्स टू मिळणार आहे -9. x इक्वल्स टू 1साठी y इक्वल्स टू मिळणार आहे -7. x इक्वल्स टू 2साठी y इक्वल्स टू मिळणार आहे -5. आणि x इक्वल्स टू 3साठी y इक्वल्स टू मिळणार आहे -3. मग इथे आपल्याला पॉईंट काय मिळेल? 0 -9, 1 -7, 2 -5 आणि 3 -3. अशा पद्धतीने आपल्याला 4 पॉईंट्स मिळून जातील. आता आपल्याला हे पॉईंट्स काय करायचे आहेत? तर ग्राफ पेपरवरती प्लॉट करायचे आहेत. मग चला ग्राफ पेपरवरती प्लॉट करूया. ओके, मग ग्राफ पेपरवरती प्लॉट करत असताना सुरुवातीला काय लिहावं लागेल तुम्हाला? स्केल. स्केल महत्त्वाचं आहे. ओके, मग हा स्केल काय लिहिता येईल इथं? तुम्ही सांगायचं आहे मला काय लिहिता येईल इथं स्केल. तर आपल्याला स्केल चेंज करायचं नाही बघा. इथं मी काय सांगितलं आहे जो आहे तोच लिहायचा. स्केल असेल आपला ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. ओके, हा स्केल घेतला आपण. आता आपल्याला पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. चला, इक्वेशन 1मध्ये काय पॉईंट्स आले होते तुम्ही पाहू शकता. इक्वेशन 1ला आपल्याला मिळालं होतं 0 0, 1 -1, 2 -2 आणि 3 -3. मग हे पॉईंट्स आपण प्लॉट करूया ग्राफवरती. मग तुम्ही सांगायचं आता 0 0 कुठे येईल? 0 0 येईल इथे ओरिजिन. करेक्ट आहे. देन 1 -1 x ॲक्सिसला 1, y ॲक्सिसला -1 म्हणजे पॉईंट आला इथे. x ॲक्सिसला 2, y ॲक्सिसला -2 म्हणजे पॉईंट आला इथे. x ॲक्सिसला 3, y ॲक्सिसला -3 म्हणजे पॉईंट आला इथे. मग स्ट्रेट लाईनने जोडून घ्या. कशा पद्धतीने जोडता येईल आपल्याला हे? अशा पद्धतीने आपल्याला हे जोडता येऊ शकतं. ओके, ओके, याला नाव द्यायचं. काय होतं इक्वेशनचं नाव? तर x + y इक्वल्स टू 0. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन प्लॉट. आता दुसरं इक्वेशन प्लॉट करायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता पॉईंट्स काय आहे तिथे दुसऱ्या इक्वेशनसाठी 0 -9. चला पहिला पॉईंट प्लॉट करूया. 0 -9. x ॲक्सिसला 0 आणि y ॲक्सिसला -9 म्हणजे पॉईंट येणार आहे इथे. त्यानंतरचा पॉईंट कोणता आहे? 1 -7. करेक्ट आहे. 1 -7 म्हणजे x ॲक्सिसचा 1 आणि y ॲक्सिसचा -7. पॉईंट कुठे मिळेल? इथे. ओके, हा तुमचा दुसरा पॉईंट दिसतोय. ओके, आता पुढचा तिसरा पॉईंट कोणता आहे? तर 2 -5 म्हणजे x ॲक्सिसला 2, y ॲक्सिसला -5 म्हणजे पॉईंट येणार आहे इथे. बरोबर. त्यानंतरचा पुढचा पॉईंट कोणता आहे? तर 3 -3 म्हणजे तुमचा पॉईंट असणार आहे 3 इकडे -3 इकडे म्हणजे इथे. बरोबर ना. मग आता हे पुन्हा काय करायचं आहे? जॉईन करून घ्यायचं आहे. करा जॉईन. कशा पद्धतीने जॉईन करता येईल आपल्याला? तर बघा अशा पद्धतीने जॉईन करता येऊ शकतं. ओके, येस. ओके, ठीक आहे. मग आता याचा इंटरसेक्शन पॉईंट कुठे मिळाला आहे? तर या ठिकाणी. ओके, मग याला काय करायचं आहे आपल्याला? डॉटेड लाईनने दाखवायचं आहे की एक्स ॲक्सिसवरती तो कुठे जातो आहे? इथे. आणि वाय ॲक्सिसवरती कुठे जातो आहे? इकडे. ओके, सो द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय मिळालं इथे आपल्याला? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज 3 - 3. करेक्ट ना. या इक्वेशनचं नाव काय होतं? म्हणजे इक्वेशन 2 काय होतं? तर 2x - y = 9. ते नाव देऊन टाका इथे. 2x - y = 9. एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे.
आणि आपल्याला अशा पद्धतीने याचं सोल्युशन मिळालेलं आहे. मग आपण इथे इझिली सांगू शकतो की द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज हिअर, द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन इज द पॉईंट ऑफ intersection is 3 minus 3. So therefore x equals to 3 and y equals to minus 3 is the solution of given simultaneous इक्वेशन. ओके, गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. सो आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलेलं आहे. बघा कशा पद्धतीने आपण सोल्युशन सोडवतोय, लिहितोय, हे तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. काय करतोय आपण, फर्स्ट इक्वेशन 1 इक्वेशन 2चे काय करतोय, टेबल्स तयार करतोय पॉईंट्सचे, आणि टेबल्स मिळाल्यानंतर आपण ते पॉईंट्स प्लॉट करतोय ग्राफ पेपरवरती, आणि ते अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन तिथं मिळत आहे. ओके, तुम्ही एकदा पाहून घ्या. चला तर मग आपण आता पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढचं एक्झाम्पल काय आहे, तुम्ही इथे पाहू शकता. इथे आपल्याला सिंगल व्हेरिएबल होते, परंतु आता आपल्याला थोडंसं चेंज करावं लागणार आहे, बरोबर ना. मग आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. पुढचं एक्झाम्पल बघा काय आहे. पुढचं एक्झाम्पल तर 3x मायनस वाय, चौथं एक्झाम्पल आहे. 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 2 आणि 2x मायनस वाय, सेकंड इक्वेशन 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 3. ओके, काय करणार आपण, फर्स्ट पहिलं इक्वेशन 1 त्याच्यासाठी पॉईंट्स फाइंड करायचे, टेबल फाइंड करायचे. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. फर्स्ट 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 2, याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. हा वाय मला लेफ्ट साईडला हवा आहे पण पॉझिटिव्ह हवा आहे, मग हा मायनस वाय अगोदर तिकडे शिफ्ट करूया. सो 3x इक्वल्स टू 2 प्लस वाय. आता हा वाय सिंगल हवा आहे त्यासाठी हा 2 इकडे शिफ्ट करूया. 3x मायनस 2 इक्वल्स टू काय मिळाला, म्हणजे याला सरळ लिहून घेतलं y इज इक्वल्स टू 3x मायनस 2, बरोबर आहे. आता पुट x इक्वल्स टू 0, हे पॉईंट्स मी चेंज करतच नाही आहे. 0 1 2 3 हेच पुट करायचं आहे. ओके, जे पुट x इक्वल्स टू 0, देअरफॉर काय मिळेल तुम्हाला, y इज इक्वल्स टू, जिथे जिथे x आहे इक्वेशनमध्ये, y इज इक्वल्स टू 3x मायनस 2 मध्ये, तिथे तिथे तुम्हाला 0 पुट करायचं आहे. म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय 0 मायनस 2. सो y इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला, -2. करेक्ट आहे, येस. आता पुढे जाऊया. पुट x इक्वल्स टू 1, आता इक्वेशनमध्ये 1 पुट करायचा. सो y इक्वल्स टू 3 मायनस 2, म्हणजेच y इक्वल्स टू 1. y काय मिळालं तुम्हाला इथे, 1 मिळालेला आहे. आता पुट x इक्वल्स टू 2, देअरफॉर y इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाइड बाय 2 मायनस 2, y इज इक्वल्स टू 6 मायनस 2, सो y इज इक्वल्स टू 4. ओके, अँड लास्ट put x equals to 3. So therefore y is equals to 3 multiplied by 3 minus 2. म्हणजेच काय मिळेल रे, 9 minus 2. So y equals to 7. बघा हळूहळू तुम्हाला हे पॉईंट्स फाइंड करता आले पाहिजेत. इथे आपण एक्सच्या व्हॅल्यू पुट केल्या आणि आपल्याला वायच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं, याला टेबलमध्ये लिहायचं आहे. ओके, कशा पद्धतीने टेबलमध्ये लिहू शकतो आपण बघा. आता हे x y आणि एक्स वाय. ओके, हे लास्टचं एक्स्ट्रा झालं आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. इथे आपल्याला 0साठी काय मिळाला, -2, म्हणजे पॉईंट असेल 0 -2. x इक्वल्स टू 1साठी y इक्वल्स टू 1 मिळाला, पॉईंट येणार आहे 1 1. x इक्वल्स टू 2साठी y इक्वल्स टू 4 मिळाला, पॉईंट येणार आहे 2 4. x इक्वल्स टू 3साठी y इक्वल्स टू मिळणार आहे 7, म्हणजेच 3 7. पॉईंट्स मिळाले आपल्याला. येस, 0 -2, 1 1, 2 4 अँड 3 7. आता आपण जाऊया दुसऱ्या इक्वेशनकडे. दुसरं इक्वेशन काय होतं, तर 2x मायनस वाय इक्वल्स टू 3. ओके, 2x मायनस वाय इक्वल्स टू 3 हे आपलं सेकंड इक्वेशन होतं. पुन्हा काय करायचं, हा मायनस वाय तिकडे शिफ्ट करणार आपण. सो 2x इक्वल्स टू 3 प्लस वाय. आता हा 3 इकडे शिफ्ट करूया. सो 2x मायनस 3 इक्वल्स टू वाय. कारण शिफ्टिंग करत असताना साईन्स काय होतात, चेंज होतात. ओके,
सो राईट साईडला जर +3 असेल तर तो हा इकडे लेफ्ट साईडला येताना काय होणार आहे -3. सो आपल्याला 2x - 3 = y हे इक्वेशन मिळालं. मग याला आपण सरळ लिहिलं तर आपल्याला मिळतंय y = 2x - 3 मिळालं. आता व्हॅल्यूज पुट करा. पुट x = 0, मग y = काय मिळेल 2 × 0 - 3. सो y = 0 - 3 म्हणजेच y = -3. करेक्ट आहे. पुढे जाऊया. पुट x = 1. मला सांगा कमेंटमध्ये की x = 1 साठी काय मिळेल. लगेच सांगा बरं काय मिळेल. व्हेरी गुड. तुम्हाला काय मिळणार आहे -1. कशा पद्धतीने बघा 2 × 1 - 3. सो तुम्हाला इथे मिळेल y = 2 - 3 म्हणजेच y = -1. आता आपल्याला तुम्हाला हे समजायला लागलं की 2 - 3 कशा पद्धतीने करता येते. तर पुढे जाऊया. पुट x = 2. Put x = 2. So therefore y is equals to 2 multiplied by 2 minus 3. So y is equals to 4 minus 3 म्हणजेच y equals to 1. आणि लास्ट पॉइंट आहे आपला put x equals to 3. डन. मग काय मिळालं y equals to 2 multiplied by 3 minus 3 म्हणजेच y equals to 6 minus 3 म्हणजेच y equals to 3. करेक्ट आहे. सो आपल्याला ह्या अशा पद्धतीने पॉईंट्स मिळतील. मग आता आपल्याला तयार करायचं आहे टेबल. ओके. टेबल कशा पद्धतीने लिहिता येईल आपल्याला बघा. टेबल कशा पद्धतीने लिहिता येईल. x y x y. x = 0 साठी y काय मिळालं होतं आपल्याला -3 म्हणजे पॉईंट असणार आहे 0 -3. x = 1 साठी आपल्याला मिळालं होतं -1 म्हणजे पॉईंट असणार आहे 1 - 1. x = 2 साठी पॉईंट मिळाला y = 1 म्हणजे इथे मिळेल आपल्याला 2 1. x = 3 साठी y मिळाला आहे 3 म्हणजे पॉईंट असेल 3 3. सो दोन्ही इक्वेशनसाठी आपल्याकडे काय मिळालेले आहेत आपल्याला टेबल्स मिळालेले आहेत, पॉईंट्स मिळालेले आहेत. पुढची स्टेप काय. हेच पॉईंट आपल्याला कुठे 1 बाय 1 कशावरती प्लॉट करायचे ग्राफवरती प्लॉट करायचे. मग चला ग्राफवरती प्लॉट करूया. ग्राफवरती प्लॉट करत असताना तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला तर त्याचा स्केल लिहायचा आहे. मग स्केल काय असणार आहे ऑन बोथ ॲक्सिस y equals to on both axes 1 centimeter is equals to what. On both axes आपण स्केल लिहितोया 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 1 युनिट. हे तुम्हाला प्रत्येक वेळी लिहायचंच आहे. ओके. आता आपण काय करूया इक्वेशन प्लॉट करूया. फर्स्ट इक्वेशनचे पॉईंट्स काय होते पहा 0 - 2 1 1 2 4 अँड 3 7. ओके. लक्षात ठेवायचे 0 - 2 0 -2 कुठे येतो रे इथे. त्यानंतर 1 1 बघा 0 - 2 1 - 1 1 -1 पॉईंट इथे येणार आहे. त्यानंतर आहे वेट दुसरा पॉईंट कोणता होता 1 1 होता. करेक्ट ना. सो आपल्याला ते व्यवस्थित पाहावं लागेल मिक्स करायचे नाहीत. इथे काय करावं लागेल 1 1 पॉईंट तुमचा इकडे येतो या. सो आपल्याला काय करावं लागेल इकडे घ्यावं लागेल पॉईंट. ठीक आहे 1 1. त्यानंतरचा पॉईंट कोणता आहे 2 4 अँड 3 7. बघा एक्स ॲक्सिसचा 2 4 2 4 इथे येईल अँड देन 3 7 कुठे येतो इथे येईल. बरोबर. म्हणजे हे 4 पॉईंट्स तुम्हाला मिळालेले आहेत. आता काय करायचं यामधून जाणारी एक स्ट्रेट लाईन. बरोबर. म्हणजेच अशा पद्धतीने तुम्ही ही स्ट्रेट लाईन चारही पॉईंटमधून जाणारी. ओके.
ओके ओके, अशा पद्धतीने आपल्याला ही लाईन ड्रॉ करता येऊ शकते. मग आता याचं काय करायचं आपल्याला, नाव इक्वेशनचं काय होतं इक्वेशन आपलं, तर 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 2. सो याला नाव देऊन टाका 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 2. इक्वेशन 1 प्लॉट झालेलं आहे. आता दुसरं इक्वेशन प्लॉट करूया. काय होतं पॉईंट 0 मायनस 3, 0 मायनस 3 इथे पॉईंट येईल बरोबर. त्यानंतर 1 मायनस 1, ओके, तो आपण ऑलरेडी प्लॉट केला आहे. त्यानंतर 2 1, एक्स एक्सिसचा 2 वाय एक्सिसचा 1 म्हणजे इथे येईल बरोबर. आणि देन लास्टला काय आहे 3 3, कुठे येणार तो 3 3 पॉईंट, तर इथे येईल. मग आता इथून जाणारी पण एक लाईन ड्रॉ करा. बघा अशा पद्धतीने तुम्हाला ते करायचं आहे. परत एकदा करूया आपण. फर्स्ट इक्वेशन 0 minus 2 1 1 1 1, then 2 4 3 7, 2 4 3 7. ओके, आता हे 4 पॉईंट्स प्लॉट करायचे बाय स्ट्रेट लाईन. ओके, व्यवस्थित प्लॉट करायचं आहे, कारण हे जर व्यवस्थित असेल तरच ते पुढे बरोबर येणार आहे, अदरवाईज ते चुकणार आहे. याला नाव द्या इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय होतं, 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 2. ओके, आता सेकंड इक्वेशन प्लॉट करूया. सेकंड इक्वेशनचा फर्स्ट पॉईंट आहे 0 मायनस 3. 0 मायनस 3 कुठे आहे, 0 मायनस 3 या ठिकाणी आहे. त्यानंतर 1 मायनस 1 तो इथे आहे. त्यानंतर कोणता पॉईंट आहे 2 1 आणि 3 3. 2 1 कुठे दिसतोय तुम्हाला, 2 1 इथे, आणि 3 3 कुठे आहे इथे. परत यामधून जाणारी एक लाईन ड्रॉ करायची आता बरोबर. मग ती कशी येणार आहे, तर बघा अशा पद्धतीने येईल ती लाईन. करेक्ट. ओके, येस. आता इथे तुम्हाला दोन्ही इक्वेशन्स प्लॉट करून झालेले आहेत बघा. याचं नाव काय होतं सेकंड इक्वेशनचं, तर 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 3. 2x मायनस वाय इक्वल्स टू 3. ओके, इथे आपला स्केल होता ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल्स टू 1 युनिट. आता तुम्ही मला सांगा इथे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय आहे. इथे जर तुम्ही पाहिलं बघा, मी ते दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आहे ते. तर इथे -5 जवळ तो इंटरसेक्ट होतोय आणि इकडे -1 जवळ इंटरसेक्ट होतोय. म्हणजे आपला जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो आहे काय आहे, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जो आहे तो आहे -1 -5. काय आहे तो, -1 -5. करेक्ट आहे, येस. So here the point of intersection is -1 -5. So therefore the solution of the given simultaneous equation is x equals to -5 and y equals to -5. इथे लिहू शकता तुम्ही the point of intersection is -1 -5. So therefore x equals to -1 and y equals to -5 is the solution of
गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, यस, अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. तर मित्रांनो, या सेशनमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मधील बऱ्यापैकी एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. आता 2 एक्झाम्पल्स आहेत ते थोडंसं वेगळ्या प्रकारचे आहेत. ओके, तर ते कशा पद्धतीने सोडवायचं ते आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके, जर तुम्हाला हे व्हिडिओज उपयोगी पडत असतील, व्यवस्थित समजत असेल, तर हे तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकता किंवा शेअर करू शकता. लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि हे जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हे पोचवा. ओके, थँक्यू सो मच. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय. असा संपूर्ण कोर्स मोफत हवाय? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचं आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAK_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके, आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.